brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. मुंबई महानगरपालिका निवडणुकीचं मतदान हळूहळू जवळ येत आहे, परंतु तरी सुद्धा शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी या दोन पक्षांमधल्या जागा वाटपाचं कोडं अजून उलगडलेलं नाहीये. त्यासाठीच रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये बैठक आयोजित करण्यात आलेली होती, परंतु ती बैठक झाली का याबद्दलची अजूनही शासंकता आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टी समोर 100 जागांचा प्रस्ताव ठेवण्यात आलेला होता, ज्याला भारतीय जनता पार्टी तयार नसल्याचं सांगितलं जात आहे. भाजपकडून 75 ते 80 जागा शिवसेनेला देण्यात येणार असल्याची माहिती आहे, परंतु तरी सुद्धा या सगळ्या पार्श्वभूमीवरती दिल्लीतून एक मेसेज आलेला होता की शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीने स्थानिक नेत्यांसोबत चर्चा करून 48 तासांच्या आत जागा वाटपाचं जे अडलेलं घोडं आहे ते दूर करावं आणि महायुतीची किंवा महायुतीच्या जागा वाटपाची घोषणा करावी, परंतु तरी सुद्धा हे झालेलं अजून दिसत नाहीये. त्यामुळं आज संध्याकाळपर्यंत या जागा वाटपाचं कोडं उलगडण्याची शक्यता आहे, कारण आता देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये चर्चा होणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याचे काही महत्त्वाचे अपडेट्स आपल्या समोर आलेले आहे. भाजप एकनाथ शिंदेच्या शिवसेनेसोबत जागा वाटपाची चर्चा करत असताना भाजपने 70% ठिकाणी आपले उमेदवार एक प्रकारे फिक्स केलेले आहेत, ठरवून घेतलेले आहेत. त्यामुळं भाजप एकीकडे शिवसेनेसोबत चर्चा करत असताना त्यांनी त्यांचे उमेदवार ठरवून घेतलेत का, अशा प्रकारची सुद्धा चर्चा सुरू झालेली आहे. आणि एकीकडे जागा उमेदवार ठरत असताना सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा भाजपचे महाराष्ट्रातले जे प्रमुख नेते आहेत त्यांनी बैठका घ्यायला सुरुवात केलेली आहे. कुठे कशा पद्धतीने लढायचं हा सुद्धा मास्टर प्लॅन भाजपकडून आखला जातोय. एकीकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आलेले असताना भाजपच्या या स्वबळाच्या किंवा स्वपक्षाच्या बैठकांना फार महत्त्व आलेलं आहे. आणि अशा वेळेला एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे नेते सुद्धा भाजपसोबत चर्चा करतायत. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत रवींद्र चव्हाण, मंत्री आशिष शेलार, मंत्री मंगल प्रभात लोढा, मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांच्यामध्ये बैठक झालेली होती. आणि ज्या नावावरती एकमत झालेलं आहे शिवसेनेसोबत त्या नावावरती त्या जागांवरती उमेदवारांच्या नावावरती शिक्कामोर्तब करण्यात आलेलं होतं, परंतु ज्या ठिकाणी ज्या जागांवरती तिढा आहे तिथे अजूनही चर्चा सुरू आहे. पण जी माहिती समोर आलेली आहे प्रामुख्याने त्यामध्ये भाजपने पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे बहुतांश उमेदवार ठरवून टाकलेले आहे. मुंबईमध्ये 70% ठिकाणचे उमेदवार हे भाजपचे ठरलेले आहे. आणि अशा वेळेला ज्यावेळेला दिल्ली महायुतीला सांगते की तुम्ही तुमच्या जागा वाटपाचं काय ते सगळं निपटवून टाका पुढच्या 28 तासामध्ये, परंतु तरी सुद्धा अजूनही हे काही कोडं उलगडलेलं नाहीये. एकनाथ शिंदे यांचे नेते आतापर्यंत भाजपशी चर्चा करत होते, बैठका घेत होते, त्यामध्ये उदय सामंत होते, प्रताप सरनाईक होते किंवा मुंबईतले अन्य नेते असतील, मग तिकडून आशिष शेलार होते, मंगल प्रभात लोढा होते किंवा अन्य काही भाजपचे नेते होते. पण त्या चर्चेनंतर सुद्धा एवढ्या चर्चेच्या बैठकांच्या फेऱ्या झाल्यानंतर सुद्धा त्यांच्या जागा वाटपाचं घोडं कुठं अडलंय तर जागांवरून, आणि प्रामुख्याने 20 ते 25 अशा जागा आहेत ज्या जागांवरती तिढा असल्याचं सांगितलं जात आहे. आणि यासाठीच काल रात्री दोन्ही नेत्यांमध्ये फडणवीस आणि शिंदे यांच्यामध्ये बैठक होती, परंतु आज ती बैठक झाली नसल्याची सूत्रांची माहिती समोर आलेली आहे. आणि यामध्ये शिंदे सेनेला म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला भाजप 75 ते 80 जागा देण्यास तयार आहे, परंतु मला कमीत कमी 90 आणि जास्तीत जास्त 100 जागा हव्या आहेत असा आग्रह एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून आहे. म्हणून हे जागा वाटपाचं जे घोडं आहे किंवा ती जी काय म्हणूयात आपण त्याला त्यातला जो संघर्ष आहे किंवा ज्या बोलणीच्या चर्चेच्या फेऱ्या आहेत त्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. आणि यामध्ये इंटरेस्टिंग बाजू अशी आहे की या जागा वाटपामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, रामदास आठवले यांचा पक्ष यांना भाजपच्या कोट्यातून जागा दिल्या जाणार आहे. आणि दुसरीकडे आनंदराज आंबेडकर जे आहेत त्यांना शिवसेनेच्या कोट्यातून जागा दिल्या जातील. आता या किती जागा दिल्या जातील, काय दिल्या जातील हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण रिपाईला ज्या जागा एरवी देण्यात येतात भाजपकडून तिथे भारतीय जनता पार्टीचाच उमेदवार असतो, चिन्ह हे कमळाचंच असतं, पण त्या जागा रिपाईला देण्यात येतात असा विधानसभेचा अनुभव आहे यापूर्वीचा. त्यामुळं सुद्धा आनंदराज आंबेडकर यांना शिवसेना किती जागा देणार हे सुद्धा महत्त्वाचं आहे. पण अजित पवार गटाशी कुठलीही चर्चा या जागा वाटपाच्या बाबतीत झालेली नाही आहे. त्यामुळं इथून पुढे होणाऱ्या बैठकांना सुद्धा महत्त्व येणार आहे. म्हणजे जरी मुंबई पातळीवरती या सगळ्या चर्चा सुरू आहेत, शिवसेनेकडून आग्रह केला जातोय की आम्हाला 100 जागा हव्या आहेत, पण एक गोष्ट यामध्ये अशी सुद्धा राजकीय वर्तुळामध्ये चर्चा आहे की संभावित बंडखोऱ्या रोखण्यासाठी सगळेच राजकीय पक्ष काळजी किंवा तसदी घेत आहेत की आपले उमेदवार लवकरात लवकर जाहीर होऊ नये किंवा आपली जर प्रक्रिया लवकर संपली तर मग बंडखोरांचा आकडा वाढू शकतो. मुंबईमध्ये आता मुंबईच काय नाशिक, ठाणे किंवा अशा पुण्यामध्ये खास करून
असे अनेक ठिकाणी जे महायुतीतले घटक पक्ष आहेत त्या पक्षांमधल्या संभाजीनगरपर्यंत या नाराज्या समोर येत आहेत. नेत्यांकडे तक्रारी येत आहेत की आपल्याला 50% जागा हव्या आहेत. काही ठिकाणी भाजपचा जास्त जागांचा आग्रह आहे, काही ठिकाणी शिवसेनेकडून जास्त जागांचा आग्रह धरण्यात आलेला आहे. त्यामुळं या सगळ्या गोष्टींकडे आपलं लक्ष असणारच आहे. पण खास करून लक्ष आता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामधल्या बैठकीचा, त्यामध्ये झालेल्या चर्चेचा आणि आज संध्याकाळपर्यंत जागा वाटप जाहीर होईल का याकडे असणार आहे. या सगळ्या प्रकरणांबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.